तिकडे शिंदे गटात गेलेल्या 6 खासदारांना ठाकरे गटाकडून एक पत्र पाठवण्यात आलंय। पक्षाचं विलीनीकरण झाल्याचा दावा घटनात्मकदृष्ट्या अवैध असल्याचं ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी या पत्रात म्हटलंय। दरम्यान विलीनीकरण मान्य करू नका असं लोकसभा अध्यक्षांना अर्थात ओम बिर्ला यांना देखील सांगितल्याचं सावंत यांनी म्हटलंय। अरविंद सावंतांच्या पत्राला कोण विचारतंय अशी मिश्किल टिप्पणी त्यावर शिंदेंनी केली आहे। तिकडे अरविंद सावंत यांच्या पत्रावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला। सावंत यांच्या पत्राला कोण विचारतंय असं शिंदे म्हणाले आणि या दोघांमध्ये अर्थात तू-तू-मैं-मैं रंगली। हमारे शिवसेना उद्धव बालासाहब पार्टी की जो सांसद कुछ 2 दिन पहले ऐसी खबर मिली कि वो माननीय हमारे लोकसभा के अध्यक्ष बिरला साहब से मिले। इसलिए आज हमने सभी सांसदों को एक सूचना जारी की है, नोटिस जारी की है। उसमें हमने ये बताया है कि पार्टी 2/3 गई नहीं है, तो इसलिए आदरणीय लोकसभा के अध्यक्ष से हमारी मांग है कि किसी भी हालत में कानून का उल्लंघन न हो, संविधान का उल्लंघन न हो। केराची टोपली आमच्या खासदारांनी दाखवलेली आहे। त्यांच्या पत्राला विचारतो कोण? लोकशाहीमध्ये नियमाप्रमाणे 2/3 मेजॉरिटीला महत्व आहे आणि बाकायदा लोकसभा स्पीकर यांच्याकडे जाऊन 6 खासदारांनी पत्र देऊन सगळी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे। ही फक्त केविलवाना प्रयत्न आहे, कोर्ट कचेऱ्या करणं, हे करणं ते करणं, त्यामुळे कुठल्याही त्यांचा त्या पत्राचा परिणाम आमच्या खासदारांवर होणार नाही।